चाकणचे 1000 कोटीचे रस्ते आहेत. हे गरजेचं आहे सर. साहेब तुम्ही जो रस्ता म्हणले ना, तो कुरळगावचा नवीन होते, तो रस्ता सुद्धा रेल्वे ट्रॅक मध्ये आत्ताच्या असू द्या. आता कसं आहे, यांच्या आराखड्यात अजून आलं नाही. प्लॅनिंग ऑथॉरिटी PMRD यांच्याकडे अजून कोणतंही काही आलेलं नाहीये. सर आता तो 9 मीटर आता साहेबांकडे आलं तर साहेब सांगतील ना, भाई हे विरोध आहे किंवा काय, ते रेकॉर्डला जातच ना. ते गरजेचं आणि उद्याच्या पेपरलाच तुम्ही वाचाल ना, एवढे टेंडर नोटिसेस आहेत ना, सगळे उद्या इश्यू होऊन जातील. सर आमचा गावामध्ये जो म्हणजे जो एंट्री पॉईंट आहे, ॲक्च्युली यांनी त्याच्यावरनंच तो डिमार्केशन केलेलं आहे. तर मग तो म्हणजे एंट्री पॉईंट पण परत राहणार का पण नाही? एक काय नॉर्मली ना अलाइनमेंट्समध्ये गावठाण पे येत नाही. जिथे कुठे तुम्हाला वाटेल ना तसं, तर त्यावेळी कारण ती अलाइनमेंट प्रसिद्ध होते म्हणजे भूसंपादनासाठी. त्यावेळेस तुम्ही हरकती घ्या, गावठाणात अलाइनमेंट जात नाही कधी. त्या सरांना भेटलो तर आम्ही